गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर न्यू सेशन. बघा, आपण ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा लेसन शिकत होतो. त्यामधील पेज नंबर 10वरती आपण जो पॅरा आहे थर्ड, आय टूक द बेबी लंगर इन टू अवर बॅकयार्ड, हा बघितलेला आहे. त्यांनी काय केलं होतं, त्या पिल्लाला आपल्या अंगणामध्ये आणलं होतं आणि त्याच प्रकारे कोंबड्यांच्या खोट्यांमध्ये ठेवलं होतं हे बेबी. आणि त्याच प्रकारे बघा, तर त्याच्या जखमेतनं जे रक्त वाहत होतं त्याच्यावरती त्यांनी प्रथम उपचार केला होता. आणि त्याच प्रकारे ते माकडाचं पिल्लू आहे ते श्वास घेत आहे याची त्याला कल्पना आली. बघा, त्याखाली फ्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर अँड आफ्टर अ फ्ल्यू स्नेकी अटेम्प्ट. आता काय झालं, फ्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर म्हणजेच काय, तर आपण जसं चेहऱ्यावरती पाणी मारतो तसंच त्यांनी काय केलं, तर फ्लॅश केलं, पाण्याचे हपकारे मारले पिल्लाला. आणि काय झालं, तर स्टर म्हणजेच काय, इकडे बघा, मूव म्हणजे हालचाल. तर त्या पिल्लाने काय केली, हालचाल केली. अँड आफ्टर अ फ्यू स्नेकी अटेम्प्ट, आणि अशाच प्रकारे त्यांनी थोडा वेळ धडपड केली आणि प्रयत्न केलेत. ही सॅट अप, आणि आता तो कसा बसे, काय उठून बसला. ही वॉज इन अ स्टेट ऑफ द शॉक अँड स्टार्टेड ट्रेमलिंग लाईक अ लीफ इन द वाईट. बघा, आता काय झालं, तर त्यांनी ही वॉज द स्टेट ऑफ शॉक, त्याला धक्का बसलेला होता. अँड स्टार्टेड ट्रेमलिंग, ट्रेमलिंग म्हणजेच काय, तर बघा, थरथरत असणे. ट्रेमलिंग लाईक अ लीफ इन अ विंड, विंड म्हणजेच वाऱ्या, वाऱ्यांमध्ये कसं जेव्हा वारा येतो तेव्हा लीफ म्हणजेच काय, झाडाची पाने जी आहेत कशी थरथरतात, तशा टाईप तो थरथरत होता. पूर्ण धक्का बसलेला होता त्याला आणि तो थरथरत होता. His two little twinkle eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry. आता त्याची जी वेल्ड अप म्हणजेच काय, तर पाण्याने डबडबले. आणि मफल्ड म्हणजेच काय, तर उदके देत रडणे. आता काय झालं होतं, त्याची जी दोन डोळे आहेत, लुकलुकती डोळे, ट्विंकलिंग आईज, त्याची लुकलुक करत असणारी डोळे पाण्याने डबडबलेली होती. अँड ही स्टार्टेड टू सोब विथ अ मफल्ड क्राय, आणि तो आता हुदके देत देत रडत होता. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुल्ड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रॉमा. ट्रॉमा म्हणजेच काय, ग्रेट डिस्ट्रेस म्हणजेच काय, तर एक मोठा असा धसका किंवा आघात होणे. त्या पिल्लावरती काय झाला होता, एक आघात झाला होता ना. तशा प्रकारेच एखाद्या माणसाच्या मुलावरती किंवा बाळावरती जेव्हा आघात होतो आणि त्यावेळेस जसं त्याला रडायला येतं किंवा तो जसा वर्तवणूक करतो त्याच प्रकारे ते पिल्लूही वर्तवणूक करत होतं. याचा मला काय झाला, अनुभव झाला. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगिन टेकिंग हेजिटेड बाईट. बघा, आता काय झालं, माणसाच्या लहान मुलाप्रमाणेच ते सुद्धा धसका देऊन बसलेलं होतं. आणि मी काय केलं, आता आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना, मी त्याला सोलून दिलेलं केळ दिलं. पिल्ड म्हणजेच काय, सोलणे. मी त्याला सोलून केळ दिलं. विच ही ॲक्सेप्टेड, आणि ते त्यांनी जे बनाना होता, सोलून दिलेला बनाना त्यांनी काय केला, स्वीकारला. विथ हिज अनस्टेडी हँड म्हणजेच काय, तर थरथरत्या हाताने. अनस्टेडी म्हणजेच काय, थरथरत्या हाताने. थरथरत्या हाताने घेतले आणि बिचकत म्हणजेच काय, तर हेजिटिंग बाईट्स म्हणजे बिचकत ते खाऊ लागले. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगर्स. आता बघा, माझं जे लक्ष होतं, माझं अटेन्शन म्हणजेच काय, लक्ष, पूर्ण लक्ष कशावरती होतं, तर रिवायवल म्हणजेच काय, तर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यावर माझं लक्ष होतं. सडनली, अचानकपणे काय झालं, तर आय हॅड अ अनकॅनी फिलिंग्स ऑफ बिंग वॉचेड. तर बघा, अनकॅनीचा अर्थ दिलेला आहे. बघा, अनकॅनीचा अर्थ इथे नाही आहे, पण अनकॅनी म्हणजेच काय, तर विलक्षण किंवा विचित्र. विलक्षण असं किंवा विचित्र म्हणजे विचित्र असं जाणवायला लागलं होतं. तर बघा, आता काय झालं, त्याचवेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक अप.
आणि आता बघा खुर्ट्यातून मी काय केलं, मागे वळून पाहिलं. लुक अप म्हणजे मी वर पाहिले. देअर सॅट अ मदर लंगर ऑन अवर किचन रूफ. तर त्या वानराची आई काय स्वयंपाकघराच्या छतावर बसून होती. वॉचिंग एव्हरी मुवमेंट आय मेड. आणि मी केलेले प्रत्येक हालचाल ती काय करत होती, निरखून पाहत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. आता बघा, तिची जेव्हा कन्व्हिन्स म्हणजेच काय, खात्री पटणे. तिला जेव्हा अशी खात्री पटली की आपल्या जे पिल्लू आहे त्या पिल्लाला किंवा तिचं जे पिल्लू आहे त्या पिल्लाला कुठल्याच प्रकारची हानी होत नाही आहे, याची जेव्हा खात्री पटली तेव्हा ती शांत बसून होती. मीनवाईल, त्याच दरम्यान, द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ द मदर अँड स्टार्टेड टू सोब अँड क्राय अ लिटिल लाउडर. आता त्या पिल्लालाही आपल्या आईचा तिथे असण्याची चाहूल लागली. जाणीव झाली की तेथे काय त्याची आई आहे याची त्याला जाणीव झाली. आणि ते मोठ्याने हमसून रडू लागले. म्हणजेच काय, हुदके देऊ रडू लागले. आय रिट्रेड फ्रॉम द डोअर अँड ऑफ द कोप टू अलाव द मदर ॲसेस टू हर बेबी. आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून मी काय केलं मग, तर खुर्ड्याच्या दारातून माघारी वळलो. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोर ऑफ द कूप अँड पिक अप द बेबी इन हर आर्म. आणि ताबडतोब त्या पिल्लाची आई खाली उतरून खुर्ड्यापाशी आली आणि पिल्लाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. शी गेव द बेबी अ थ्रो बॉडी इन्सेप्शन्स टू चेक हिज इंज्युअर अँड देन कडल हिम टाइटली इन हर बॉसम. खाली उतरली आणि तिने काय सुरू केलं, तर इंज्युअर्ड म्हणजे इन्स्पेक्शन म्हणजेच काय, तर त्याला कुठल्या गोष्टींची जखमांची शरीरावरती जी बाधा झाली होती त्या बाधा त्या पाहू लागली. अँड कडल हिम टाइटली इन बॉसम. बॉसम म्हणजेच काय, तर छाती किंवा हृदयाशी लावणे. कडल म्हणजेच काय, तर कुशीत घेऊन छाती किंवा हृदयाशी तिने काय केलं, तर त्याला लावलं. बघ, कडलचा अर्थ इथं दिलेला आहे. हेल्ड क्लोजली म्हणजेच काय, एकदम जवळ असं घट्ट पकडणेच. म्हणजे कुठे पकडू शकतो आपण, तर छातीशी कुशीमध्ये घेऊन. तर असं तिने पकडलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर कॅरिंग आर्म्स. आता बघा, तर काय झालं, तर ते जे बेबी आहे फाउंड देअर ग्रेट सोलॅस इन हर कॅरिंग आर्म्स. म्हणजेच त्या पिल्लाला आता त्याच्या आईच्या ज्या कुशीमध्ये समाधान आणि सात्वन वाटू लागलं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. तर ती आई तशीच बसून होती लॅप फॉर अ फ्यू मिनिट. त्या पिल्लाला आपल्या लॅप म्हणजेच काय, तर मांडीवरती काही मिनिट अशीच घेऊन बसून होती. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी could keep the baby safe from further assault. आता बघा, पॉन्डरिंगचा अर्थ काय होतो, इथे दिलेला आहे. पॉन्डर म्हणजेच काय, थिंक ओव्हर डीपली म्हणजेच काय, तर चिंतन करणे. तर ती आता काय करत होती, चिंतन करत होती. कशाचं चिंतन करत होती, तर फर्दर ॲसल्ट म्हणजेच काय, ॲसल्ट म्हणजेच हल्ला. आता याच्यानंतर त्या पिल्लावरती कुठल्याच प्रकारचा हल्ला होऊ नये त्याचा ती चिंतन करत होती. बघा, फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. आणि आता काय झालं, तर काही क्षणासाठी त्या आई वानराने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. इवन टुडे, आज सुद्धा, आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. मी तिच्या डोळ्यांमध्ये जे पाहिलं ते मी आज सुद्धा काय करू शकत नाही, तर विसरू शकत नाही. शोरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. तिने काय केलं, तर मला कृतज्ञता दाखवली. त्या डोळ्यातनं काय दाखवली, एक सायलेंट म्हणजेच काय, तर न बोलल्या जाणारी भावना तिने तिच्या डोळ्यातनं मला दाखवली. ग्रॅटिट्यूड म्हणजेच काय, कृतज्ञता.
सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. सेंटिमेंट्स म्हणजेच काय, तर भावना कशा होत्या, तर थँक्यू म्हणायचं होतं, तिला धन्यवाद करायचा होता, माझा धन्यवाद म्हणायचा होता तिच्या पिल्लाला वाचवण्यासाठी. त्या भावना सर्व तिच्या डोळ्यातनं दिसत होत्या. देअर सॅट द युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. दुःख सोचणारं जे बाळ होतं त्याला घेऊन ती बसलेली होती आपल्या मांडीवरती. लॅप म्हणजेच काय, मांडीवरती घेऊन बसलेली होती. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच अवर किचन रूम. त्या क्षणार्धात आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेललंगर अँड देन लिफ्ट अवे in the direction opposite to the place of the violent encounter. मग आता काय झालं, विशियस म्हणजेच का इव्हिल किंवा वीक म्हणजेच निर्दयी किंवा वाईट असा अर्थ होतो. तर त्या जे वाईट आणि निर्दयी असं नर वानर होतं त्याचा ती काय घेत होती, कानोसा घेत होती. ती आजूबाजूचा परिसर निरखला तिने आणि त्या वानरा आहे का हे जाणून घेतलं. अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू प्लेस ऑफ द व्हायलेंट अटॅक. आणि तिने तो सर्व परिसर काय केला, दुडून काढला, निरखून काढला आणि ज्या बाजूने तो व्हायलेंट म्हणजेच काय भीषण असं जे एन्काउंटर झालं होतं, असा भीषण असा हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेने, अपोजिट डायरेक्शन विरुद्ध दिशेने काय केली तिने, झेप घेतली. The brief meeting with the mother and the baby Langar convinced me that the interprecious communications and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. बघा, hums into action म्हणजेच काय, तर become active म्हणजेच काय, तर तत्पर असणे. एका आई आणि पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणीमात्रांचा एकमेकातील जो संवाद आहे किंवा परस्पर दृढ विश्वास आहे ही खरोखरच सत्य गोष्ट आहे, याची मला काय झाली, खात्री पटली. आणि एकमेकांच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते. मदर लंगर शो मी दॅट फूड वॉज नॉट ओनली mean of the communication between man and animal, but that there were other means of establish a bond through trust, compassion and mutual understanding. compassion म्हणजे sympathy and kindness म्हणजे काय, दयाळूपणा आणि सहानुभूती. तर बघा, आई वानरीने मला काय केलं, दाखवून दिलं मनुष्य आणि प्राणी यांच्यामधील जो संवाद आहे, साधनं म्हणजे फक्त अन्न नसून त्यांच्यातील काय नाते दृढ होण्यासाठी परस्पर काय असायला पाहिजे, ट्रस्ट असायला पाहिजे. त्याचप्रकारे कंपेन्शन म्हणजेच काय, तर सहानुभूती आणि दयाळूपणाही असायला पाहिजे. आणि सामंजस्य यासारखी इतरही काय असायला पाहिजे, तर इतरही काही गोष्टी असायला पाहिजेत. काय, म्युच्युअल अंडरस्टँडिंग सुद्धा असायला पाहिजे. एक चांगल्या प्रकारची समजदारी सुद्धा असायला पाहिजे. 55 years have passed since that day. आणि त्या दिवसापासून आज रोजी मला काय झालेले आहे, 55 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आय एम नाव 70 years old. आणि मी आज 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फाउंडली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपलेली आहे. बघा, तपन मुखर्जी यांनी लिहिलेला हा लेसन अतिशय सुंदर असं बॉन्डिंग दाखवलेलं आहे प्राणी आणि मनुष्यांमधील. नक्कीच तुम्हाला कळलं असेल. आज आपण इथेच थांबूया.